विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल माळी सर. आज आपण फिजिक्स विषयाचा 12वीचा दुसरा टॉपिक मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स सुरू करणार आहे. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स हा टॉपिक तुम्हाला समजायला अतिशय सोपा आणि याच्यात विचारले गेलेले प्रश्न हे तुम्हाला अतिशय सुटसुटीत लिहिता येतील किंवा याच्यातले कन्सेप्ट अगदी व्यवस्थित समजतील म्हणून आपण सुरुवात या टॉपिकपासून करतो आहे. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. आता या टॉपिकमध्ये आपण वाक्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की जे फ्लो होतं, जे वाहू शकतं, मग काही असेल, जे फ्लो होऊ शकतं त्याला फ्लुइड म्हणायचं. एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज ए फ्लुइड. एका वाक्यात आपण असं सांगू शकतो, एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज ए फ्लुइड. मग त्याच्यामध्ये काय काय आपण कुठले एक्झाम्पल सांगता येतील, कुठल्या गोष्टी फिजिकली आपण विचारात घेऊ शकतो फ्लुइडमध्ये. तर बेसिकली 3 आहेत. पहिलं आहे लिक्विड, म्हणजे कुठलंही लिक्विड असेल तर ते फ्लो होऊ शकतं, त्यामुळे ते फ्लुइड आहे. गॅसेस आहेत, म्हणजे सगळे गॅसेस हे फ्लुइड असतात कारण ते फ्लो होऊ शकतात. आणि तिसरी एक कंडिशन असते मटेरियलची, त्याला प्लाझ्माज असं म्हटलं आहे. म्हणजे जेल टाईपमध्ये जे मटेरियल असतात, जेली आपण म्हणतो ना, जेल टाईप मटेरियल, त्याचासुद्धा त्याला प्लाझ्माज असं म्हणतात. प्लाझ्माज जे असतात त्याची कंडिशन ती जेल टाईपमध्ये असते, त्याला प्लाझ्माज असं म्हटलं जातं. तर हे जे 3 मॅटर आहेत, हे कुठले तर लिक्विड्स, गॅसेस अँड प्लाझ्माज, या तिन्हीला कंबाईनली फ्लुइड असं म्हटलं जातं. मग फ्लुइडचा थोडक्यात अर्थ असा काय घ्यायचा आपण, तर असा सबस्टन्स जो फ्लो होऊ शकतो त्याला काय म्हणायचं, तर फ्लुइड म्हणायचं. आणि त्याचे 3 एक्झाम्पल सांगितले, लिक्विड, गॅसेस आणि प्लाझ्माज. तर आता एखादं फ्लुइड विचारात घेत असताना एखादं फ्लुइड आयडियल आहे हे कसं ओळखायचं, तर त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. 4 प्रॉपर्टीज सांगितल्यात. त्या जर फ्लुइड हे इनकॉम्प्रेसिबल असावं. फ्लुइड काय असावं, तर इनकॉम्प्रेसिबल असावं. म्हणजे बघा की समजा आपण एक एक्झाम्पल सांगतो. एखादं आपण भांडं घेतलं, एखादं व्हेसल घेतलं आणि त्याच्यामध्ये समजा आपण लिक्विड घेतलं. एक्झाम्पल म्हणून आपण काय घेऊया, तर याच्यात आपण वॉटर घेतलं असं विचार. समजा ह्या भांड्यामध्ये भरलेलं हे जे वॉटर आहे, या वॉटरला आपण डाऊनवर्ड डायरेक्शननं फोर्स ॲप्लाय केला आणि त्याला कॉम्प्रेस करायचं ठरवलं. कितीही फोर्स ॲप्लाय केला तरी त्याची साईज कमी होत नाही. म्हणजे आपण असं ठरवलं की ह्याला वरून खालच्या बाजूने फोर्स ॲप्लाय करायचा आणि ते कमी करायचं, तर ते कमी होत नाही कारण ते इनकॉम्प्रेसिबल असतं, कारण त्याची साईज बदलता येत नाही. हां, लिक्विडचा शेप इझी बदलता येतो. कुठलंही फ्लुइड असू दे, जे फ्लो होऊ शकतं त्याचा शेप बदलता येतो, पण साईज कमी होत नाही. म्हणजे 1 लिटर पाणी आपण भांड्यामध्ये घेतलं आणि आपण ठरवलं की ते कॉम्प्रेस करायचं आणि ते अर्धा लिटर करायचं किंवा 750 ml करायचं, तर असं होणार नाही आहे. ते एक्झॅक्टली 1 लिटरच राहणार आहे. काही जरी केलं तरी ते कॉम्प्रेस होत नाही आणि म्हणून त्याला इनकॉम्प्रेसिबल असं म्हणतात. आणि ही आयडियल फ्लुइडची महत्त्वाची प्रॉपर्टी आहे की आयडियल फ्लुइड जे असतं ते इनकॉम्प्रेसिबल असतं. आता दुसरी जी आहे ते आहे इररोटेशनल. आता याचा जो फ्लो जो असतो, इथं बघा, फ्लो इज इररोटेशनल. आयडियल फ्लुइड जे असते त्याचा फ्लो हा इररोटेशनल असतो. इररोटेशनल म्हणजे काय, तर ते स्मूथ असतं. आता हे मी एक एक्झाम्पल सांगतो बघा की आयडियल फ्लुइडचा फ्लो कसा असू शकतो. समजा त्याच्यातून पाणी वाहत आहे. आता वाहणारं पाणी समजा हे वेगवेगळे पार्टिकल आहेत आणि या दिशेनं फ्लो होत आहेत.
आता आपण इथं असं सांगू शकतो की प्रत्येक पार्टिकल हा एका पाठीमागे एक चालला आहे किंवा त्याची डायरेक्शन सेम आहे, स्पीड सेम आहे. असे जे पार्टिकल, असे जे मटेरियल असतात जे इररोटेट होतं, म्हणजे रोटेट न होता एकाच रेषेमध्ये, एकाच दिशेनं, एकाच स्पीडनं, एकाच डायरेक्शननं फ्लो होत असतात. ते जे फ्लो होतो त्याला स्ट्रीमलाईन फ्लो म्हणतात. आपण फ्लोचे 2 प्रकार मुख्य पुढं याच टॉपिकमध्ये बघणार आहे. त्याला स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो आहे. तो खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आपण या टॉपिकमध्ये आल्यानंतर तिथं डिटेलमध्ये बघू. सध्या आयडियल फ्लुइड जे आपण विचारात घेतो आहे त्याची ही एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे की हे जे फ्लो होतं ज्यावेळेस फ्लुइड, त्यावेळेस ते जर आयडियल असेल तर ते सगळे पार्टिकल हे एकाच स्पीडनं कॉन्स्टंटली फ्लो होत राहतात, ते रोटेट होत नाहीत. तर हे महत्त्वाची प्रॉपर्टी आहे की हे कसा फ्लो असतो याचा आयडियल फ्लुइडचा, तर तो असतो इररोटेशनल, स्मूथ असतो, त्याच्यामध्ये टर्ब्युलन्स नसतो. ही झाली दुसरी प्रॉपर्टी. आता तिसरी जी प्रॉपर्टी आहे ती महत्त्वाची बघा की इट इज नॉन व्हिस्कस. म्हणजे आयडियल फ्लुइड हे व्हिस्कस नसतं, त्याला व्हिस्कोसिटी नसते, निग्लिजिबल असते किंवा नसते. आता व्हिस्कोसिटीचा नेमका अर्थ काय सांगतो. व्हिस्कोसिटी म्हणजे काय की समजा एखाद्या आपण काचेच्या ट्यूबमध्ये ऑइल घेतलं किंवा एखाद्या प्लेन सरफेसवरती आपण ऑइल ओतलं, ओतलेलं ऑइल हे कुठल्या तरी दिशेनं फ्लो होतं. समजा या बाजूनं फ्लो होतं आहे. आता ऑइलचे बाकीचे पार्टिकल काय करतात, पुढं जाणाऱ्या ऑइलच्या पार्टिकलला पाठीमागं ओढतात. त्याला त्याचा इंटरनल फ्रिक्शन म्हणतात. म्हणजे ऑइलचे पार्टिकल बाजूच्या ऑइलच्या पार्टिकलला ओढून धरतील किंवा पुढे जाऊ देणार नाहीत, पाठीमागं ओढतील. हा जो इंटरनल फ्रिक्शन आहे, जो फ्लो होऊ देत नाही, त्याला म्हणायचं व्हिस्कोसिटी. आपण व्हिस्कोसिटीचा पॉईंट पुढे डिटेल बघणारच आहे. इथे एवढं लक्षात घेऊया की आयडियल फ्लुइड जे असते त्याच्यामध्ये व्हिस्कोसिटी निग्लिजिबल असते किंवा नसते. तर तिसरी प्रॉपर्टी, इट इज नॉन व्हिस्कस. देर इज नो इंटरनल फ्रिक्शन इन द फ्लो, दॅट इज द फ्लुइड हॅज नो व्हिस्कोसिटी. आयडियल फ्लुइडला व्हिस्कोसिटी नसते. आता चौथी प्रॉपर्टी काय सांगितली बघा. इट्स फ्लो इज स्टेडी, इट्स वेलॉसिटी ॲट ईच पॉईंट इज कॉन्स्टंट इन टाईम. म्हणजे समजा नदीचं पाणी वाहतं, एक्झाम्पल सांगतो आणि मग लक्षात येईल. आणि याच्यावरून फ्लो होणारं जे वॉटर आहे, हे जे फ्लुइड आहे, ते त्याचा प्रत्येक पार्टिकल हा एकाच दिशेनं आणि एकाच स्पीडनं फ्लो होतो. सगळ्यात महत्त्वाचं काय की वेलॉसिटी ॲट ईच पॉईंट इज कॉन्स्टंट. म्हणजे काय की समजा इथलं पाणी एका सेकंदात 5 मीटर पर सेकंडच्या स्पीडनं फ्लो होतं आहे, इथलं पाणी 5 मीटर पर सेकंडच्या स्पीडनं फ्लो होतं आहे एका पर्टिक्युलर डायरेक्शनला. तर आम्ही असं म्हणू शकतो की इथली वेलॉसिटी आहे तीच इथली आहे, तीच इथली आहे. प्रत्येक असेल एकाच स्पीडनं जात असेल एका दिशेला पर्टिक्युलर, तर त्याचा जो फ्लो आहे त्याला स्टेडी फ्लो असं म्हणतात. स्टेडीला स्ट्रीमलाईन फ्लो पण म्हटलं जातं, आपण ते पुढे बघणारच आहे. तर असा जो फ्लो असतो त्यावेळेस ते जे फ्लुइड आहे त्याला आपण आयडियल फ्लुइड असं म्हणू शकतो. तर ह्या झाल्या महत्त्वाच्या 4 प्रॉपर्टीज. एखादं फ्लुइड, पहिल्यांदा आपण बघितलं की फ्लुइड म्हणजे नेमकं काय. तर फ्लुइड असं मटेरियल जे फ्लो होऊ शकतं त्याला म्हणायचं फ्लुइड. मग त्याच्यामध्ये 3 येतात. कुठले मी सांगितले, पहिलं सांगितलं लिक्विड, दुसरे असतात गॅसेस, आणि तिसरं एक आहे त्याला म्हणतात प्लाझ्माचं. याला कंबाईनली हे सगळे फ्लो होऊ शकतात म्हणून याला कंबाईनली फ्लुइड असं म्हटलं. मग ते फ्लुइड आयडियल कशा असलं, एखादं फ्लुइड आयडियल फ्लुइड आहे हे कधी मानलं जातं, तर त्याच्या 4 प्रॉपर्टीज विचारात घेतल्या जातात. पहिली, ते इनकॉम्प्रेसिबल असावं, कॉम्प्रेस न होणार असावं, त्याचा फ्लो हा स्मूथ असावा, इररोटेशनल असावा. तिसरं आहे
ते जे फ्लूइड आहे ते नॉन विस्कस असावं, त्याच्यामध्ये इंटरनल फ्रिक्शन नसावा. आणि चौथं, तो जो फ्लो आहे त्या फ्लोचा प्रत्येक पार्टिकलची व्हेलॉसिटी ही सेम असावी, त्यामुळे तो फ्लो स्टेडी होतो. थोडक्यात काय तर एकाच दिशेनं एकाच स्पीडनं वाहणारा ते फ्लूइड असावं. आणि तसं असेल आणि या 4 प्रॉपर्टी जर त्याच्यामध्ये असतील तर त्या फ्लूइडला आम्ही आयडियल फ्लूइड असं म्हणू शकतो. त्याला म्हणू शकतो आम्ही आयडियल फ्लूइड. आता पुढचं बघूया. मग एखादं फ्लूइड जर आयडियल फ्लूइड नसेल तरीसुद्धा त्याच्या काही प्रॉपर्टीज आपण सांगू शकतो की आयडियल फ्लूइड नाही आहे, म्हणजे आपण एखादं फ्लो होणार त्याच्या काय प्रॉपर्टीज असतील. प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड काय आहेत तर रेग्युलर प्रॉपर्टीज आम्ही असं सांगू शकतो. आयडियल असण्यासाठी असणाऱ्या प्रॉपर्टीज आपण आत्ता बघितल्या, पण कुठल्याही फ्लूइडच्या प्रॉपर्टीज काय असतात जरी आयडियल नसेल तरीही, त्याला म्हणतो आपण प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड्स. आता बघूया. पहिली प्रॉपर्टी सांगितले, दे डू नॉट अपोज फॉर डिफॉर्मेशन. म्हणजे एक्झाम्पल बघा की एखाद्या भांड्यामध्ये आपण पाणी ओतलं की त्यावेळेस ते पाणी त्या भांड्याचा शेप घेतं. त्यावेळी ते आकार बदलायला, शेप बदलण्यासाठी अपोज करत नाही. त्याला जो शेप दिला जातो तो घेतो. गॅस ज्या भांड्यात भरला जाईल त्या भांड्याचा शेप गॅसला येतो. म्हणजेच काय, दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन. आता दुसरी जी आहे, दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो. जर फ्लूइड असेल तर त्याच्यामध्ये फ्लो होण्याची क्षमता असते. आपण मगाशी सुरुवातीलाच बघितलं की फ्लूइड कशाला म्हणायचं तर जे फ्लो होऊ शकतं अशालाच आपण काय म्हणू शकतो, फ्लूइड म्हणू शकतो. जे फ्लो होतं त्याला फ्लूइड म्हणतात. त्यामुळे त्याच्याकडे ॲबिलिटी असलीच पाहिजे फ्लो होण्याची. पहिली प्रॉपर्टी आम्ही बघितली की ते शेप बदलण्यासाठी अपोज करत नाही. त्याला जो शेप दिला जातो तो शेप तो घेतो. एखाद्या भांड्यात ओतलं तर भांड्याचा शेप येतो. दुसरं बघितलं की ते फ्लो होऊ शकतं. आणि तिसरी, दे हॅव ॲबिलिटी टू टेक शेप ऑफ कंटेनर. म्हणजे तेच मी आत्ता सांगितलं, पण एखाद्या कंटेनरमध्ये ओतलं, एखाद्या व्हेसलमध्ये ओतलं, ग्लासमध्ये पाणी ओतलं तर ग्लासचा शेप, एखाद्या आपण सिलेंडरमध्ये ओतलं तर सिलेंडरचा शेप, एखाद्या प्लेटमध्ये ओतलं तर प्लेटचा शेप. म्हणजे आपण ज्या भांड्यामध्ये त्याचा आकार बदलतो त्यावेळी त्याला म्हणायचं काय होतं, ते इझिली डिफॉर्म होतं. तर या प्रॉपर्टीज आहेत फ्लूइडच्या. तर जर एखादं फ्लूइड इझिली डिफॉर्म होत असेल तर ते कधीही शिअरिंग स्ट्रेसला अपोज करत नसतं. आपण 11वीमध्ये स्ट्रेस आणि स्ट्रेनचे टाईप्स बघितले. त्याच्यातला स्ट्रेसचा पण तिसरा टाईप शिअरिंग स्ट्रेस बघितलेला की ज्याच्यामध्ये बॉडीचा शेप चेंज होतो, त्याला शिअरिंग स्ट्रेस असं म्हणतात. कुठलंही फ्लूइड हे शेप बदलण्यासाठी कधीही अपोज करत नाही, त्याचा शेप इझिली बदलतो. तर हे आहेत प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड्स. आता पुढचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो आहे फ्लूइड्स ॲट रेस्ट. म्हणजे आपण फ्लूइडच्या बाबतीत वेगवेगळ्या कंडिशनमध्ये एखादं फ्लूइड रेस्टला असताना त्याचा अभ्यास करणार आहे, एखादं फ्लोमध्ये असताना त्याचा अभ्यास करणार आहे. मग त्याच्या प्रॉपर्टीज बदलतात आणि त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक आणि त्याचे काही एक्सप्रेशन्स आपल्याला बघायचे आहेत. आपण इथं बघणार आहे की फ्लूइड्स ॲट रेस्ट. एखादं फ्लूइड रेस्टला आहे हे आम्ही कधी म्हणणार तर, आता फ्लूइड्स ॲट रेस्ट म्हणजे नेमकं काय सांगतो की असं लिक्विड किंवा असं फ्लूइड जे एका ठिकाणी स्थिर आहे. म्हणजे ग्लासमध्ये किंवा भांड्यामध्ये भरलेलं पाणी ते काय फ्लो होत नसते. नदीतून वाहणारं पाणी आम्ही म्हणू शकतो की पाणी फ्लो होते, हा फ्लो आहे आपण म्हणू शकतो. पण एखाद्या भांड्यात भरून ठेवलेलं पाणी ते स्थिर असतं, एका ठिकाणी स्टेबल असतं. मग फिजिक्समध्ये एक अशी ब्रँच आहे ज्याच्यामध्ये रेस्ट असणाऱ्या फ्लूइडचा अभ्यास केला जातो. त्याला म्हणायचं फ्लूइड्स ॲट रेस्ट. म्हणजे भांड्यात भरून ठेवलेलं पाणी स्थिर असेल, मग त्याच्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रॉपर्टी ते आहे फ्लूइड्स ॲट रेस्ट.
तर मग सिम्पली आम्ही काय म्हणू शकतो की फ्लुइड्स ॲट रेस्ट म्हणजे काय, तर द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स ॲट रेस्ट. कसल्या फ्लुइडच्या प्रॉपर्टीज आम्ही बघणार आहे फ्लुइड्स ॲट रेस्टमध्ये, तर असं जे स्थिर आहे. चला पुढे बघूया. तर ह्याच्यामध्ये आम्ही पहिला पॉईंट बघतोय तो आहे प्रेशर. पहिला पॉईंट आम्ही जो बघणार आहे तो आहे प्रेशर. आता प्रेशर म्हणजे नेमकं काय सांगतो आधी. प्रेशर, आता बघा की एखाद्या कंटेनरमध्ये जर पाणी भरलेलं असेल, मी डायग्रॅम दाखवतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल की इथे काय केलं की आपण एक वेसल घेतला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी भरलं आहे. आता हे पाणी भरलेलं पाणी हे फ्लो होतं आहे का, तर नाही होत, एका ठिकाणी थांबलेलं आहे किंवा स्टेबल असं आहे. मग अशा स्टेबल फ्लोला स्टेबल लिक्विडला किंवा स्टेबल फ्लुइडला फ्लुइड्स ॲट रेस्ट असं आपण म्हणू शकतो. तर आता याच्यामध्ये प्रेशर हा कन्सेप्ट आपल्याला बघायचा. या टॉपिकमध्ये प्रेशर हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे का, तर इथं तुम्हाला प्रेशर व्यवस्थित समजलं तर तुम्हाला त्याच्यावरून येणारे प्रॉब्लेम्स या टॉपिकवरचे आणि त्याचे काही एक्झाम्पल्स पुढं आपण बघणार आहे ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात येतील. प्रेशरचा ॲक्च्युअल फॉर्म्युला आपण 11वीमध्ये बघितला आहे. डायमेन्शन्समध्ये आपण प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया आणि त्याचे डायमेन्शन्स आपण बघितलेले होते. तरी ही एक कन्सेप्ट सांगतो की प्रेशर म्हणजे काय, की आता आपण जी डायग्रॅम बघतो आहे डायग्रॅममध्ये तुमच्या लक्षात येईल की एका कंटेनरमध्ये आपण पाणी घेतलं आहे, वॉटर घेतलं आहे. की डायग्रॅममध्ये हा जो कंटेनर दाखवला आहे असा आकाराचा, हा जो डायग्रॅममधला असा जो कंटेनर आहे आणि त्याचा बॉटमला एरिया जो दाखवला आहे तो ए एरिया आपण म्हणतो. हा एरिया ए काय आहे तुम्हाला मी हे महत्त्वाचं सांगणार आहे. सुरुवातीला एवढं आपण विचारात घेऊया की प्रेशर म्हणजे काय, की जे भांड्यामध्ये आपण जे पाणी घेतलं आहे, वेसलमध्ये आपण जे पाणी घेतलं आहे, त्या पाण्याच्या पार्टिकलनी, वॉटरच्या पार्टिकलनी खालच्या पार्टिकल, त्याच्या खालच्या पार्टिकलवरती म्हणजे तळाच्या पार्टिकलवरती ॲप्लाय केलेला फोर्स म्हणजे प्रेशर असतं, ज्यावेळेस आपण त्याचा एरिया विचारात घेतो. आता तुम्हाला अजून एक डेफिनेशन आपल्याला सांगता येईल. इथं प्रेशरची डेफिनेशन लक्षात घेता येईल. प्रेशर म्हणजे काय, तर ए फ्लुइड ॲट रेस्ट एक्झर्ट फोर्स ऑन द सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट. द सरफेस मे बी ए वॉल ऑफ द कंटेनर, ऑफ द बॉटम ऑफ कंटेनर, एनिथिंग. म्हणजे काय की एखाद्या भांड्यामध्ये आपण पाणी घेतलं तर त्या भांड्याच्या सरफेसवरती, कडांवरती किंवा तळावरती त्या लिक्विडचा जो फोर्स ॲप्लाय होतो दिलेल्या एरियामध्ये, त्या ठराविक एरियावरती ॲप्लाय होणारा जो फोर्स आहे त्याला प्रेशर असं म्हणतात. आणि म्हणून प्रेशरचा फॉर्म्युला आहे प्रेशर पी इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. प्रेशर पी इज इक्वल टू काय, फोर्स अपॉन एरिया, फोर्स अपॉन एरिया. आता इथे इक्वेशन नंबर 1 ते लिहिलेलं आहे, ते काहीतरी टेक्निकल इश्यू आहे त्यामुळे ते दिसत नाही आहे, म्हणून मी इथं लिहिलं आता की प्रेशर म्हणजे काय, की प्रेशर हे फोर्स डिवायडेड बाय एरिया असतं. प्रेशरचा फॉर्म्युला काय झाला तर फोर्स अपॉन एरिया. आता फोर्स हा न्यूटनमध्ये मोजला जातो, फोर्स हा न्यूटनमध्ये मोजतात आणि एरिया मोजतात मीटर स्क्वेअरमध्ये, एरिया मोजतात मीटर स्क्वेअरमध्ये. तर म्हणून प्रेशरचं युनिट होतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सो SI युनिट ऑफ प्रेशर इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. SI युनिट ऑफ प्रेशर इज काय येतं तर न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि डायमेन्शन येतं, द डायमेन्शन्स ऑफ प्रेशर इज L-1, M1 अँड T-2. म्हणजे लेंथ -1, मास 1 अँड T-2. आपण हे डायमेन्शन्स 11वीमध्ये डायमेन्शन्स या पॉईंटमध्ये आपण शिकलेलो आहे. तुमच्या नोटबुकमध्ये सुद्धा ते आहे, तुम्ही बघा आणि कॅल्क्युलेट करून बघा. जर समजलं नाही तर तुम्ही विचारलं तरी चालतं आहे. तर इथं आपण काय बघितलं तर आपण प्रेशर हा पॉईंट बघितला. प्रेशर
म्हणजे काय तर फोर्स पर युनिट एरिया आणि त्याचं SI युनिट होतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता पुढचा जो पॉईंट आहे तो आपण बघणार आहे प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. तर याच्यामध्ये बघायचं की आपण काय केलं आहे की एक वेसल घेतलं आहे, एक भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाणी घेतलं आहे, वॉटर कन्सिडर केलं आहे, एक वॉटर, आणि त्याच्यात कन्सिडर एक वेसल घेतला आणि त्याच्यामध्ये आपण काय घेतलं आहे तर वॉटर घेतलं आहे. आता याच्यामध्ये आपण एक इमॅजिनरी सिलेंडर विचारात घेणार आहे. डायग्रॅममध्ये तुम्हाला दिसतं आहे एक पाण्यामधला एक सिलेंड्रिकल भाग आपण विचारात घेतो आहे. म्हणजे तिथं काही ते पाणीच आहे, फक्त पाण्याचा एक सिलेंड्रिकल भाग आपण विचारात घेतला. ज्या सिलेंडरचा इमॅजिनरी सिलेंडरचा एरिया आहे ए, एरिया किती आहे ए, आणि उंची म्हणजे हाईट आहे H. तर असा तो एक सिलेंडर आपण त्याच पाण्यातला एक सिलेंड्रिकल भाग, पाण्याचा सिलेंड्रिकल भाग आपण विचारात घेतला. आता इथं प्रेशर कसं ॲप्लाय होतं ते आपल्याला बघायचं आहे. तर समजा आपण त्या सिलेंडरचा एरिया ए जो बघतो, आता ए लिहिलेलं डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय, तो ए या एरियावरती त्या सिलेंडरमधल्या ए पासून त्या ए या एरियाच्या वरच्या सगळ्या लिक्विडच्या किंवा वॉटरच्या पार्टिकलचं जे वेट आहे ते त्या ए या एरियावरती आहे. म्हणजे आपण जो ए हा एरिया बघितला आहे, बॉटम एरिया, त्याचा खालचा जो सरफेस आहे सिलेंडरचा बॉटम सरफेस ज्याचा एरिया ए आहे, त्या बॉटम सरफेसवरती त्या सिलेंडरमधल्या सगळ्या वॉटरच्या पार्टिकलचं जे वेट आहे ते त्याच्यावरती पडतं आहे. आणि ते वेट कसं कॅल्क्युलेट करायचं, तर वेटचा आपण फॉर्म्युला याच्या अगोदर पण शिकलो आहे. वेट इज इक्वल टू असतं आहे मास इंटू ग्रॅव्हिटी. तर बॉटम सरफेसवरती सिलेंडरचा जो बॉटम सरफेस आहे त्याच्यावरती जे वेट पडतं त्याच्यामुळं त्या बॉटम सरफेसवरती फोर्स ॲप्लाय होतो. आणि तो फोर्स कशामुळे ॲप्लाय होतो तर वेटमुळं. आणि वेट कसं कॅल्क्युलेट करायचं तर मास इंटू ग्रॅव्हिटी. तर इथं आता आपण थोडा इक्वेशनचा भाग बघणार आहे. मी तुम्हाला समजण्यासाठी पुन्हा एकदा सांगतो थोडक्यात आपण काय नक्की विचारात घेतलं आहे. एक आपण व्हेसल घेतले, त्याच्यामध्ये वॉटर आहे ज्याचा एरिया ए आहे आणि ज्याची हाईट म्हणजे उंची H आहे. तर एरिया एच्या वरचे पार्टिकल म्हणजे जो सिलेंडर आहे त्याचा सगळ्यात बॉटम सरफेस, खालचा जो सरफेस आहे ज्याचा एरिया किती आहे ए आहे, तेवढ्या एरियावरती वरच्या सगळ्या पार्टिकलचं वेट त्याच्यावरती पडणार आहे. आणि त्याच्यामुळं त्याच्यावरती खालच्या बाजूनं डाऊनवर्ड डायरेक्शननं फोर्स ॲप्लाय होणार आहे. तर मग इक्वेशनचा भाग बघूया आता की त्या सिलेंडरचा जो बॉटम सरफेस आहे त्याच्यावरती जो फोर्स ॲप्लाय होतो एरिया एवरती, त्याच्यामुळं त्या सरफेसवरती प्रेशर ॲप्लाय होतं. आपण प्रेशरचा फॉर्म्युला बघितला की प्रेशर म्हणजे काय असतं तर फोर्स अपॉन एरिया असतो. प्रेशर म्हणजे काय तर फोर्स अपॉन एरिया असतो. आपण हे बघितलं की प्रेशर म्हणजे काय तर फोर्स अपॉन एरिया. आता फोर्स कसा कॅल्क्युलेट केला तर एरिया सिलेंडरच्या बॉटम सरफेसवरती ए एवढ्या एरियावरती ॲप्लाय होणारा फोर्स तो कशामुळे ॲप्लाय होतो तर वेटमुळं, लिक्विडच्या वेटमुळं. वेट कसं कॅल्क्युलेट करायचं तर वेट म्हणजे काय तर मास इंटू काय असतं ग्रॅव्हिटी असतं. म्हणजे फोर्स कशामुळे अप्लाय झाला वेटमुळं. आणि वेट कसं कॅल्क्युलेट करायचं तर त्या सगळ्या लिक्विडच्या पार्टिकलचं मास इंटू त्याला अप्लाय झालेली ग्रॅव्हिटी, म्हणून F इज इक्वल टू काय आलं मास इंटू ग्रॅव्हिटी. मग प्रेशरचा जो फॉर्म्युला आहे प्रेशर P इज इक्वल टू F अपॉन A. Fच्या ऐवजी आपण जर mg पुट केलं तर प्रेशर इज इक्वल टू काय येतं मास इंटू ग्रॅव्हिटी असं येतं. आता हे समजलं तुम्हाला. तर प्रेशरचा फॉर्म्युला प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. देअरफॉर इफ cylinder and how to calculate it, that is weight is equal to mass into gravity. So P is equal to mg upon a आला. आता हे जे मास आहे आपण 11वीमध्ये
एक फॉर्म्युला बघितलेला बघा डेन्सिटीचा फॉर्म्युला असतो. डेन्सिटी ही रो या नोटेशननं दाखवतात. डेन्सिटीचा फॉर्म्युला असतो डेन्सिटी रो इज इक्वल टू मास इंटू बघा पुन्हा एकदा सांगतो इकडे बघा. आपण मास आणि व्हॉल्यूम आणि डेन्सिटीच्या बाबतीत 11वीमध्ये आपण डायमेन्शन हा पॉईंट शिकत असताना एक फॉर्म्युला बघितलेला. असा बघितला होता की डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, आणि तो फॉर्म्युला आपण असा लिहित होतो डेन्सिटी रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम असा लिहायचा. हा जर फॉर्म्युला आपण माससाठी लिहिला तर एम इज इक्वल टू हे कसं येईल तर डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम असा येईल. हाच फॉर्म्युला जर आपण माससाठी लिहिला तर तो कसा येईल तर डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. मग मी इथं खाली लिहिलं आहे की नाव एम इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इंटू डेन्सिटी ऑफ लिक्विड. एम म्हणजे मास आहे. वरती आपण फॉर्म्युल्यात लिहिलं आहे की प्रेशर पी इज इक्वल टू काय आहे तर मास इंटू ग्रॅव्हिटी अपॉन एरिया. याच्यामध्ये जे एम जे आहे ते मास आहे ते आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो तर एम इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर दॅट इज व्ही इंटू डेन्सिटी. म्हणजे एम इज इक्वल टू काय येईल व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी असं येईल किंवा डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम कसा कॅल्क्युलेट करायचा. व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करत असताना व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असतो एरिया इंटू हाईट. आपण आत्ता जो इमॅजिनरी सिलेंडर बघितला त्या सिलेंडरचा एरिया होता ए आणि उंची म्हणजे हाईट होती एच, आणि व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम इज इक्वल टू एरिया इंटू हाईट एरिया इंटू हाईट इंटू डेन्सिटी. आणि म्हणून आपण एम इज इक्वल टू लिहू शकतो ए एच इंटू रो. आता इथं जे डेन्सिटी दाखवलं ते जे नोटेशन आहे त्याला म्हणायचं रो. सो स्मॉल एम इज इक्वल टू काय आलं एम इज इक्वल टू ए एच इंटू रो. ए एच रो. आता ही जी एमची जी व्हॅल्यू आहे ते आपण परत इक्वेशनमध्ये पुट करून घेऊया. एची व्हॅल्यू आपण इक्वेशनमध्ये पुट करून घेऊया. तर काय होईल की एमची व्हॅल्यू इक्वेशनमध्ये पुट केली तर इक्वेशन प्रेशरचं असं येतं प्रेशर इज इक्वल टू ए एच रो इंटू जी अपॉन ए. पुन्हा एकदा बघा एमची व्हॅल्यू मिळाली ए एच रो. रो म्हणजे डेन्सिटी, ए म्हणजे एरिया आणि एच म्हणजे हाईट. ए एच रो एमच्या ठिकाणी पुट केलं इक्वेशन कसं होईल पी इज इक्वल टू ए एच रो इंटू जी अपॉन एरिया ए. आता याच्यामध्ये ए काय होईल कॅन्सल होईल. इक्वेशन असं राहतं की पी इज इक्वल टू एच रो जी. आता ते इक्वेशन 2 जे आहे ते एफ नाही तिथं पी पाहिजे बरं का, चुकून झालं हे जे लिहिलं आहे की एक सेकंद मी सांगतो तुम्हाला की इथं जे लिहिलं आहे हे पी पाहिजे. म्हणजे इक्वेशन येतं प्रेशर पी इज इक्वल टू एच रो जी असं येतं. प्रेशर पी इज इक्वल काय येतं एच रो जी. तर ह्याला म्हणायचं at a depth h below the surface is given by h rho g. आता ह्याचं मी पुन्हा एकदा तुम्हाला थोडक्यात ह्याची काय करतो रिव्हिजन घेतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. बघा की आपण पॉईंट कुठला बघितला की प्रेशर ड्यू टू ए लिक्विड कॉलम. एखाद्या भांड्यामध्ये आपण पाणी घेतलं आणि त्या पाण्यामधला एक सिलेंड्रिकल भाग आपण विचारात घेतला. एक इमॅजिनरी सिलेंडर विचारात घेतला. असा सिलेंडर ज्याचा एरिया ए आहे ज्याची हाईट एच आहे. तर त्या सिलेंडरच्या बॉटम सरफेसवरती ॲप्लाय होणारं जे प्रेशर आहे ते आपण कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यालाच आपण म्हणणार आहे प्रेशर ड्यू टू ए लिक्विड कॉलम. आता बॉटम सरफेसवरती ॲप्लाय होणारं जे प्रेशर आहे ती कशामुळे ॲप्लाय होईल तर एवढ्या बॉटम सरफेसच्या एवढ्या एरियावरती त्याच्यावरच्या सगळ्या लिक्विड मॉलिक्युलनं ॲप्लाय केलेला जो फोर्स आहे त्याच्यामुळं. मग आता तो फोर्स कशामुळे ॲप्लाय होतो तर त्या सरफेसवरच्या सगळ्या लिक्विडच्या वेटमुळं, लिक्विड पार्टिकलच्या वेटमुळं. आणि ते वेट म्हणजे काय असतं तर मास इंटू ग्रॅव्हिटी. म्हणून फोर्स इज इक्वल टू काय येतं तर मास इंटू ग्रॅव्हिटी. आणि असं आल्यामुळं प्रेशर पी इज इक्वल टू आलं एफ अपॉन ए. प्रेशर पी इज इक्वल टू आलं काय एफ अपॉन ए. आणि एफ म्हणजे काय तर फोर्स इज इक्वल टू काय तर मास इंटू ग्रॅव्हिटी. आपण पुट केलं इक्वेशन आलं पी इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटी अपॉन ए.
आता याच्यामध्ये जे मास आहे ते आपण आत्ता सांगितल्याप्रमाणे कॅल्क्युलेट केलं. मास कसं कॅल्क्युलेट केलं? मास इज इक्वल टू आलं व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इंटू डेन्सिटी, कारण डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मास अपॉन व्हॉल्यूम. त्याच्यावरून आपण मास कॅल्क्युलेट केलं तर येतं व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. सो व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इंटू डेन्सिटी ऑफ लिक्विड. मग मास काय येईल? व्हॉल्यूम कसं कॅल्क्युलेट करायचा सिलेंडरचा? तर इथं बघा सिलेंडरचा एरिया ए आणि त्याची हाईट, एरिया इंटू हाईट आपण एमची परत पीच्या इक्वेशनमध्ये पुट केली. देअरफॉर पी इज इक्वल टू एम जी अपॉन एचं कसं होईल? ए एच रो इंटू जी आपण काय येणार? ए ए कॅन्सल झालं. पी इज इक्वल टू आलं एच रो जी. इक्वेशन 2 जे आहे ते आहे पी इज इक्वल टू, चुकून एफ झालं, पी इज इक्वल टू काय? एच रो जी. देअरफॉर प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम हे काय आलं? एच रो जी. Thus, the pressure P due to liquid column of density rho at rest and at a depth h below the free surface हे किती येतं? तर एच रो जी एवढं येतं. आता आपण पुढचा जो पॉईंट बघणार आहे तो आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. पुढचा जो पॉईंट आहे तो आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर बघताना आपण आत्ता जो पॉईंट बघितला की प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम, याच्यामध्ये आपण काय बघितलं की एका वेसलमध्ये आपण लिक्विड घेतला आणि त्या लिक्विडचा एक सिलेंड्रिकल भाग आपण विचारात घेतला, पाण्याचा एक सिलेंड्रिकल भाग विचारात घेतला आणि त्या सिलेंडरच्या बॉटम सरफेसवरती, खालच्या सरफेसवरती जो प्रेशर ॲप्लाय होतं ते कशामुळं होतं ते आपल्याला समजलं की त्या सरफेसच्या वरच्या लिक्विडचे जे पार्टिकल आहेत, म्हणजे त्या सिलेंडरमधले सगळ्यात खालच्या सरफेसवरती ॲप्लाय होणारा जो फोर्स आहे, जे प्रेशर आहे, ते कशामुळे ॲप्लाय होतं? तर त्याच्यावरच्या सगळ्या पार्टिकलच्या वेटमुळं. आता हेच जर आपण ॲटमॉस्फिअरच्या बाबतीत विचारात घेतलं तर ॲटमॉस्फिरिक प्रेशर पण अगदी तसंच आहे. आता आपल्याला माहिती आहे की ॲटमॉस्फिअर म्हणजे आपण वातावरण म्हणतो. ॲटमॉस्फिअर कसं तयार झालं? तर आपल्या जमिनीच्या सरफेसपासून, अर्थच्या सरफेसपासून साधारणपणे 8 किलोमीटर एवढ्या उंचीपर्यंत वेगवेगळे गॅस आहेत, वेगवेगळ्या गॅसेसचे थर आहेत, म्हणजे काय? एअर पार्टिकल आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की कुठल्याही एअर पार्टिकलचं जे मास आहे ते त्याच्या खालच्या ॲप्लाय होतं, जे प्रेशर ॲप्लाय होतं ते त्याच्यावरच्या पार्टिकलच्या वेटमुळे होतं. आणि सेम तसंच ॲटमॉस्फिअरच्या बाबतीत पण तसंच होतं की समजा आपण ॲटमॉस्फिअरमधला समजा अर्थ सरफेसच्या जवळचा एखादा पॉईंट बघितला, अर्थ सरफेसच्या जवळचा पॉईंट, तर ज्या पॉईंटपासून जो पॉईंट आपण विचारात घेतला आहे त्या पॉईंटच्या बाजूचा एक युनिट एरिया विचारात घ्यायचा आणि तिथून वरचे जे सगळे गॅस मॉलिक्युल्स आहेत त्या सगळ्या गॅस मॉलिक्युलचं वेट त्या पॉईंटवरती, त्या युनिट एरियावरती असेल, ज्याच्यामुळं त्या ठराविक एरियावरती प्रेशर क्रिएट होईल. म्हणजे थोडक्यात काय की आपण कुठलाही एखादा पॉईंट विचारात घेतला आणि तिथं असणारं ॲटमॉस्फिअरचं प्रेशर आपण कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर ते कसं कॅल्क्युलेट करायचं? तर त्या पॉईंटपासून सरळ वरती अगदी ॲटमॉस्फिअर साधारणपणे ॲटमॉस्फिरिक प्रेशर किंवा जे वेट ॲप्लाय होतं साधारणपणे 8 किलोमीटरपर्यंत ॲप्लाय होतं. मग एखादा पॉईंट आपण विचारात घेतला आणि त्या पॉईंटला किती ॲटमॉस्फिरिक प्रेशर आहे आपण कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे की त्या पॉईंटपासून तिथून वरचे ॲटमॉस्फिअरपर्यंतचे सगळ्या पार्टिकलचं, गॅस मॉलिक्युलचं त्याच्यावर पडणारं जे वेट आहे ते वेट कॅल्क्युलेट केलं की त्या ठिकाणी आपल्याला ॲटमॉस्फिरिक प्रेशर पी इज इक्वल टू एच रो जीनुसार कॅल्क्युलेट करता येऊ शकतं. इथं डेन्सिटी आपण एअरची घेणार आहे, मग अशी लिक्विडची घेतली तर डेन्सिटी एअरची घेतो. थोडक्यात काय, आता ॲटमॉस्फिरिक प्रेशर म्हणजे काय आणि ते कसं मोजलं जातं तुम्हाला सांगतो. ॲटमॉस्फिरिक प्रेशर हे समुद्रसपाटीला मोजतात आणि समुद्राच्या सपाटीला जे ॲटमॉस्फिरिक प्रेशर मिळतं त्याला म्हणतात नॉर्मल ॲटमॉस्फिरिक प्रेशर. द ॲटमॉस्फिरिक प्रेशर ॲट सी लेवल इज कॉल्ड नॉर्मल ॲटमॉस्फिअर. तिथलं जर एखाद्या पॉईंटचं जर ॲटमॉस्फिरिक प्रेशर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्या पॉईंटच्या बाजूचा युनिट एरिया विचारात घ्यायचा आणि त्या एरियाच्या वरती अगदी
ॲटमॉस्फिअर जिथंपर्यंत आहे तिथंपर्यंतचे सगळ्या गॅस मॉलिक्युलचं जे वेट आहे ते कॅल्क्युलेट करून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, तर प्रेशर कॅल्क्युलेट करू शकतो. शक्यतो ॲटमॉस्फिरिक प्रेशर हे समुद्रसपाटीला मोजलं जातं. समुद्रसपाटीचं ॲटमॉस्फिरिक प्रेशर हे नॉर्मल ॲटमॉस्फिरिक प्रेशर म्हणून विचारात घेतलं जातं आणि ते मोजण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरतात त्याला बॅरोमीटर असं म्हणतात. आपण ते पुढं बघणार आहे. सध्या तुर्तास एवढं लक्षात घ्या की ॲटमॉस्फिअरमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या गॅस मॉलिक्युल्समुळं त्याच्या वेटमुळं प्रत्येक पॉईंटला एक वेगळं प्रेशर क्रिएट होतं. त्याला आपण ॲटमॉस्फिरिक प्रेशर असं म्हणतो. मग आपण अर्थच्या सरफेसवरती किंवा समुद्रसपाटीला कुठेही ॲटमॉस्फिरिक प्रेशर मोजू शकतो, जे साधारणपणे किती उंचीपर्यंत मोजलं जातं, तर 8 किलोमीटर एवढ्या उंचीपर्यंत मोजलं जातं. आणि जे समुद्रसपाटीचं ॲटमॉस्फिरिक प्रेशर मोजतात त्या ॲटमॉस्फिरिक प्रेशरला नॉर्मल ॲटमॉस्फिरिक प्रेशर असं म्हटलं जातं. तर हा झाला ॲटमॉस्फिरिक प्रेशर. आता आपण याच्या पुढचा जो पॉईंट आहे आपल्याला बघायचा आहे तो आहे ॲब्सोल्यूट प्रेशर अँड गॉज प्रेशर. आता इथं हा पॉईंट बघत असताना आपल्याला परत एकदा एक इमॅजिनरी सिलेंडर विचारात घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती अप्लाय होणारे वेगवेगळे फोर्सेस विचारात घ्यायचे आहेत. ॲब्सोल्यूट प्रेशर किंवा गॉज प्रेशर आपण बघत असताना आपण परत एक वेसल बघतो आहे आणि एक भांडं बघतो आहे, त्याच्यामध्ये पाणी घेतलं आहे. आता या वेसलमध्ये जे वॉटर घेतलं आहे त्या वॉटरमधला एक इमॅजिनरी सिलेंडर, जसा मगाशी आपण इमॅजिन केलेला सेम तसा एक इमॅजिनरी सिलेंडर विचारात घेतो आहे. आता या सिलेंडरमध्ये आता आपण काय काय गोष्टी विचारात घेणार आहे बघा, ज्याच्यानुसार आपल्याला ॲब्सोल्यूट प्रेशर किंवा गॉज प्रेशर लक्षात येईल. इमॅजिनरी सिलेंडरचा जो वरचा भाग आहे, सगळ्यात वरचा म्हणजे X1 ही वर इमॅजिनरी सिलेंडरची सगळ्यात टॉप हाईट झाली. X2 ही त्याची बॉटम सरफेसची हाईट झाली. त्यामुळं सिलेंडरची एकूण हाईट जर कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर ती X1 - X2 असेल. याच्यामध्ये X1 हा X2पेक्षा मोठा आहे. तर X1 वरती आहे म्हणजे त्याची हाईट जास्त आहे, X2 खाली आहे त्याची हाईट कमी आहे. X1 - X2 जर केला तर त्या सिलेंडरची आम्हाला हाईट मिळेल. X1 या पोझिशनला असणारं प्रेशरला आपण P1 म्हणायचं. X2 या पोझिशनला असणारं प्रेशर जे आहे सिलेंडरच्या ठिकाणी त्याला P2 म्हणायचं. तर हे झालं इमॅजिनरी सिलेंडरच्या बाबतीतलं आपण कन्सिडरेशन ॲझम्पशन काय काय केलेत बघा. पुन्हा एकदा सांगतो. वॉटरमधला एक सिलेंड्रिकल भाग, पाण्याचा भाग आपण विचारात घेतला आहे, ज्याचा आपण इमॅजिनरी सिलेंडर टाईप विचारात घेतला आहे. त्या इमॅजिनरी सिलेंडरमध्ये जो सरफेस जो आहे, टॉप सरफेस जो आहे, त्याची जी हाईट आहे त्याला आपण X1 म्हणतो आहे. इमॅजिनरी सिलेंडरचा जो बॉटम सरफेस आहे त्याची हाईट आपण X2 म्हणतो. त्यामुळं सिलेंडरची एकूण हाईट जी आहे ती X1 - X2 एवढी होते आणि त्याला आपण H असं म्हणतो. म्हणजे X1 - X2 हे किती येईल तर = H एवढं येईल आणि याच्यामध्ये X1 हे X2पेक्षा मोठं आहे. आता X1 या हाईटला असणारं प्रेशर P1 एवढं आहे आणि X2 या हाईटला असणारं प्रेशर आहे ते P2 एवढं आहे. ऑब्वियसली प्रेशर ॲट X2 हे प्रेशर ॲट X1पेक्षा जास्त असेल. ते आता तुमच्या लक्षात आलं असेल की पाण्यामधून जेवढं खाली खाली जाईल तसं प्रेशर काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. आता आपण बघणार आहे की इथं फोर्सेस कुठले कुठले अप्लाय होतात हे आपल्याला नीट समजलं पाहिजे. तिथं ॲप्लाय होणारं जे फोर्स आहे तो आहे F1, जो खालच्या बाजूने ॲप्लाय होतो. आता इमॅजिनरी सिलेंडरचा सगळ्यात टॉप सरफेस त्याच्यावरती ॲप्लाय होणारा फोर्स हा कशामुळे ॲप्लाय होतो तर त्या इमॅजिनरी सिलेंडरच्या वरचे जे वॉटरचे पार्टिकल आहेत त्या वॉटरच्या पार्टिकलच्या वेटमुळं इमॅजिनरी सिलेंडरच्या सरफेसवरती फोर्स ॲप्लाय होतो. तो कुठल्या बाजूने ॲप्लाय होईल तर खालच्या बाजूने होईल. आता सिलेंडरमधलं असणारं जे पाणी आहे, सिलेंडरमध्ये असणारं पाण्याचे पार्टिकल, त्याच्यामुळं जो फोर्स ॲप्लाय होईल तो पण खालच्या बाजूने होईल, ज्याला आपण वेट ऑफ द पार्टिकल ऑफ सिलेंडर असं म्हणू शकतो. ते आपण mgनं मगाशी बघितलं, आपण mgनं दाखवतात. तो कुठल्या डायरेक्शन असेल तोही खालच्या बाजूने. आता सिलेंडरचा जो खालचा सरफेस आहे, बॉटम सरफेस जो आहे, जिथं प्रेशर P2 आहे, हे प्रेशर
कुठल्या फोर्समुळे अप्लाय होतं तर ते होतं F2 या फोर्सनं, आणि F2 हा फोर्स खालून वरच्या बाजूनं अपवर्ड डायरेक्शन अप्लाय होतं. आता इथं तुम्हाला प्रश्न असा पडेल की जो फोर्स अप्लाय होतो आहे ते वॉटरच्या पार्टिकलच्या वेटमुळे होतो आहे. F1 असेल किंवा mg असेल. F1 हा सिलेंडरच्या वरच्या पार्टिकलच्या वेटमुळं, mg हा सिलेंडरमधल्या वॉटर पार्टिकलच्या वेटमुळं, दोन्ही वेटमुळे अप्लाय होतात डाऊनवर्ड डायरेक्शन. मग F2 हा कसा काय वरच्या बाजूने अप्लाय होतो तर F2 हा जो फोर्स आहे जो सिलेंडरच्या बॉटम सरफेसवरती अप्लाय होतो तो त्याच्या खाली असणाऱ्या वॉटरच्या पार्टिकलमुळे अप्लाय होतो. आणि तो वरच्या बाजूनं काय अप्लाय होतो तर जे आपण भांडं घेतले ज्याला व्हेसल म्हणतो आपण, त्याचा जो बॉटम सरफेस आहे, खालची जी बाजू आहे ती त्याला नॉर्मल रिॲक्शन देत असते. पाणी एका ठिकाणी थांबलेलं आहे, स्थिर आहे, हे काय फ्लो होणारं पाणी नव्हे. पाणी स्टेबल आहे याचा अर्थ त्याला थांबलं आहे आणि ते इक्विलिब्रियम पोझिशनला आहे किंवा स्टेबल पोझिशनला आहे. त्याचं कारण का, जर F1 डाऊनवर्ड डायरेक्शन नाही, mg डाऊनवर्ड डायरेक्शन नाही, तर ह्या दोन्ही फोर्स एवढा सेम तेवढाच फोर्स वरच्या बाजूने अप्लाय होतो. आणि तो कोण अप्लाय करतं तर त्या व्हेसलचा खालचा जो बॉटम सरफेस आहे तो अप्लाय करतं. किंवा आपण असं म्हणू शकतो की इमॅजिनरी सिलेंडरच्या खालचे जे पार्टिकल आहेत वॉटरचे ते वरच्या बाजूने फोर्स अप्लाय करतात आणि तो फोर्स आपण म्हणतो आहे F2. मग एकूण फोर्सेस कुठले कटले तर 3 फोर्सेस. पहिला हा F1 फोर्स जो सिलेंडरच्या वरच्या पार्टिकलमुळे अप्लाय होतो, पार्टिकलच्या वेटमुळे अप्लाय होतो. mg हा सिलेंडरमधल्या पार्टिकल वॉटर पार्टिकलच्या वेटमुळं म्हणजे mg हा फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शन अप्लाय होतो. आणि तिसरा जो आहे तो सिलेंडरच्या खालच्या पार्टिकलमुळं वरच्या बाजूने अप्लाय होतो. आणि हे तिन्ही फोर्सेस एकमेकाला बॅलन्स होतात आणि म्हणूनच पाणी ते एका ठिकाणी स्थिर थांबलेलं असतं. म्हणून आपण इक्वेशन लिहू शकतो की F2 फोर्स इज इक्वल टू F1 प्लस mg. डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू अपवर्ड फोर्स. डाऊनवर्ड फोर्स कुठले कुठले आहेत तर F1 आणि mg. F1 प्लस mg इज इक्वल टू काय असणार आहे F2. म्हणून आम्ही इक्वेशन लिहिलं 3 नंबरचं इक्वेशन. इक्वेशन नंबर 3 काय आहे, F2 इज इक्वल टू F1 प्लस mg. का तर F2 हा अपवर्ड फोर्स आहे, त्याला बॅलन्स करणारे दोन्ही डाऊनवर्ड फोर्सची टोटल करावी लागेल F1 प्लस mg. याच्यामध्ये P1 आणि P2 हे दोन्ही प्रेशर्स आहेत. P1 हे टॉप सरफेसवरचं प्रेशर आहे तर P2 हे बॉटम सरफेसवरचं प्रेशर असेल. जर इक्वेशन 3 F2 इज इक्वल टू F1 प्लस mg असेल तर आपण इक्वेशन नंबर 1चा जर विचार केला तर त्यानुसार इक्वेशन नंबर 1 नुसार मग असे आपण इक्वेशन 1 बघ P1 आहे. मग F1 इज इक्वल टू काय येईल P1A. F2साठी काय येईल P2A. कारण का प्रेशर P इज इक्वल टू F अपॉन A असते. इक्वेशन नंबर 1 काय सांगतं P इज इक्वल टू F अपॉन A. F1साठी काय येईल P1A आणि F2साठी काय येईल P2A. याला इक्वेशन नंबर देऊया 4. आता शिवाय मगाशी आपण मासची व्हॅल्यू मगाशी जशी डेन्सिटीच्या फॉर्म्युल्यावरून कॅल्क्युलेट केली, मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, सेम आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. इथं मास इज इक्वल टू काय असेल, मास m इज इक्वल टू डेन्सिटी रो इंटू व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम कसा कॅल्क्युलेट करायचा, एरिया इंटू हाईट. तर एरिया A आणि इथं हाईट कशी घेतली आपण x1 मायनस x2 ही हाईट आहे. x1 मायनस x2 हे एचच असतं, पण लिहिताना आपण इथं x1 आणि x2 च्या हाईट विचारात घेतलेत, त्यामुळे x1 मायनस x2 म्हणजेच h, फक्त लिहिताना इथं आपण काय लिहिणार आहे x1 मायनस x2. तर बघा इक्वेशन नंबर 4 आपण काय लिहिलं, F1 इज इक्वल टू P1A आणि F2 इज इक्वल टू P2A. आणि इक्वेशन नंबर 5 आपण मासची व्हॅल्यू मिळाली, मास m इज इक्वल टू रो दॅट इज डेन्सिटी इंटू एरिया A इंटू हाईट काय आहे x1 मायनस x2. आता ही जी इक्वेशन 4 आणि इक्वेशन 5ची जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन 3 नंबरमध्ये पुट केली, म्हणजे F1ची आणि mची व्हॅल्यू इक्वेशन 3मध्ये पुट केली तर इक्वेशन तयार होतं. इक्वेशन बघा P2A इज इक्वल टू P1A प्लस काय येईल रो AG इंटू हाईट x1 मायनस x2. आता ह्याच्यामध्ये एरिया जर कॅन्सल केला, बघा प्रत्येक टर्ममध्ये एरिया आहे, आपण कॉमन घेतला आणि कॅन्सल केला तर इक्वेशन तयार होतं P2 इज इक्वल टू P1 प्लस रो G x1 मायनस x2. तर हे जे इक्वेशन नंबर 6 मिळतं ह्या इक्वेशनलाच आपण काय म्हणू शकतो
ॲट द लिक्विड अँड द ॲटमॉस्फिरिक प्रेशर. या इक्वेशनवरून आपण ॲटमॉस्फिरिक प्रेशरसुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. आता आपण बघणार आहे काय पुढचा जो आहे तो या डायग्रॅममध्ये आपण आता जो इमॅजिनरी सिलेंडर विचारात घेणार आहे तो इमॅजिनरी सिलेंडरचा जो अप्पर सरफेस आहे, जो टॉप सरफेस आहे तो लिक्विडच्या सरफेसच्या लेवलला घेतो आहे. मगाशी ही जी डायग्रॅम आपण आत्ता बघितली, आपण जे इक्वेशन आत्ता बघितलं P2 = P1 + ρg x1 - x2 हे जे मिळवलं, याच्यामध्ये जो इमॅजिनरी सिलेंडर आपण बघितला आहे तो पाण्याच्या आतमध्ये ठराविक हाईट आतमध्ये आहे, तो खोलीवर जे आहे, काही ठराविक डेप्थमध्ये आहे. पण इथं जे आम्ही इमॅजिनरी सिलेंडर विचारात घेतो आहे, पुन्हा एकदा बघा, इथं तो आतमध्ये आहे तर इथं तो बरोबर पाण्याच्या सरफेसवरती आहे. आणि त्यामुळे इथं आता आपण जे रेफरन्सेस पॉईंट जे हाईट बघितलेला x1 जी हाईट येते इथं, ती आता बरोबर लिक्विडच्या सरफेसवरती येते. त्यामुळे x1 या सरफेसवरती असणारं जे प्रेशर आहे ते प्रेशर आता वॉटरचं नसेल तर वरच्या एअरचं असेल. आणि एअरचं प्रेशर हे ॲटमॉस्फिरिक प्रेशर असतं. आणि त्यामुळं इथं आपण काही सबस्टिट्यूशन लक्षात घेणार आहे. बघा, x1 या ठिकाणी असणारं जे प्रेशर आहे सिलेंडरवरती ते असणार आहे त्याच्यावरच्या गॅसच्या मॉलिक्युलच्या वेटमुळं, आणि ते म्हणजे असतं तर ॲटमॉस्फिरिक प्रेशर. त्यामुळं ॲट x1 जे प्रेशर असेल ते P0 असेल, त्याला आपण ॲटमॉस्फिरिक प्रेशर म्हणणार. मग P1ला आपण काय म्हणतो इथं P0 म्हणणार. x1ची हाईट किती येते इथं तर 0 येणार. बघा, x1च्या वरती वॉटर आहे का, नाही आहे. त्यामुळं x1 किती विचारात घ्यायचा, 0 घ्यायचा. x1 या ठिकाणी असणारं प्रेशर हे ॲटमॉस्फिरिक प्रेशर म्हणायचं. x1चं प्रेशर मगाशी या डायग्रॅममध्ये x1च्या ठिकाणचं प्रेशर P1 म्हटलं होतं. बघा, डायग्रॅममध्ये x1च्या ठिकाणी असणारं प्रेशर P1 आहे, पण ते आता आपण इथं काय म्हणणार आहे, x1 = काय म्हणणार आहे, x1च्या ठिकाणचं प्रेशर जे P1 होतं ते आता P0 होईल. P0 का तर तिथं असणारं जे प्रेशर आहे ते ॲटमॉस्फिरिक प्रेशर आहे, जे P0 या व्हॅल्यूनं दाखवलं जातं. मग x2 किती येईल, x2 येईल -h. का तर x1ची व्हॅल्यू जर 0 घेतली तर हाईट h ही x1 - x2 ही -h येते, म्हणून x2ची व्हॅल्यू येते -h. कन्फ्युजन होऊन देऊ नका. इथं एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला की इथं जो इमॅजिनरी सिलेंडर आपण विचारात घेतो आहे तो पाण्याच्या किंवा लिक्विडच्या बरोबर सरफेसच्या लेवलनं आहे, सरफेसपासून खाली आहे. त्यामुळे सिलेंडरचा सगळ्यात वरचा सरफेस हा लिक्विडच्या सरफेस बरोबर आहे. त्यामुळे वरच्या सरफेसवरती असणारी जी हाईट आहे x1 त्याला 0 मानलं आहे, आणि खालची जी आहे त्याला x2 म्हणतो आपण. x1 0 आणि x2 जे आहे, x1 - x2 ही h असतं. x1 जर 0 असेल तर x2 काय येऊ शकतो, -h येतो. आता x1च्या ठिकाणचं प्रेशर मग अशा आपण P1 म्हटलेलं, त्याला आता इथं P0 म्हणायचं. त्याचं कारण का P0 म्हणण्याचं, तर ते ॲटमॉस्फिरिक प्रेशर असतं ते P0 दाखवतं. ॲटमॉस्फिरिक प्रेशर काय आहे तर त्याच्यावरती जे आहे वातावरण जे आहे त्या वातावरणाचं प्रेशर त्याच्यावरती असणार आहे, त्याला आपण P0 म्हणतो. आणि ह्या गोष्टी जर विचारात घेतल्या तर P2ची व्हॅल्यू, x2च्या ठिकाणी आपण P2 म्हणत होतो असणारं प्रेशर. इथं बघा, इथं x2च्या ठिकाणी असणारं प्रेशर आपण काय म्हटलं आहे P2, त्याला आता P म्हणायचं. आणि x1च्या ठिकाणचं प्रेशर त्याला म्हणायचं P0. मग एक झालं वरचं झालं P0 प्रेशर x1च्या ठिकाणचं, आणि x2च्या ठिकाणचं झालं प्रेशर P. तर एक प्रेशर x1च्या ठिकाणचं P0, x2च्या ठिकाणचं प्रेशर P, हाईट झाली x2 = -h. या गोष्टींचा विचार केला तर इक्वेशन नंबर 6 जे इथं आपण लिहिलं आहे P2 = P1 + ρg x1 - x2, हे कसं होईल, P = P0 + h ρg असं होतं. आणि P जे आहे त्या Pला म्हणायचं ॲब्सोल्यूट प्रेशर. जे P आहे त्याला काय म्हणायचं, ॲब्सोल्यूट प्रेशर. आणि ते कॅल्क्युलेट करत असताना दोन गोष्टींचा विचार करावा लागतो, एक P0 प्लस त्याच्यामध्ये काय असतं h ρg. So the total pressure P at the depth h is the sum of P0 and h ρg. हे झालं. आता ह्याच्या पुढचा पॉईंट बघा. तुम्ही म्हणणार हे खूप लेंदी आहे डेरिव्हेशन, तर तुम्हाला जे पुढचे पहिले आपण जे बघितलं इथं जे बघितलं ॲब्सोल्यूट प्रेशर, हे जे ॲब्सोल्यूट प्रेशर इक्वेशन नंबर 6 आणि इक्वेशन नंबर 7 तुम्हाला लक्षात जे आलं असेल तिथंपर्यंत जरी समजलं तरी सफिशियंट आहे. आपण हे एका वेळी सगळं एका प्रश्नात विचारलं जात नाही, तुम्हाला हे कन्सेप्ट कळणं गरजेचं आहे. आता पुढचा एक आपण भाग विचारात घेतो. आता गॉज प्रेशर म्हणजे काय बघायचं.
पहिलं एका वाक्यात सांगता येईल, द डिफरन्स बिटवीन ॲब्सोल्यूट प्रेशर अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲब्सोल्यूट प्रेशरमधला आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशरमधला जो डिफरन्स आहे त्याला म्हणतात गॉज प्रेशर. आणि ते कसं मिळवायचं गॉज प्रेशर, तर सिम्पली फॉर्म्युला आपण लिहू शकतो P - P0. ॲब्सोल्यूट प्रेशर किती आहे P, ॲटमॉस्फेरिक प्रेशर कितीने दाखवतो आपण P0. सो P - P0 म्हणजे काय असतं तर HρG असतं. इक्वेशन नंबर 8 हे काय मिळवून देतं आपल्याला गॉज प्रेशर, त्याला डिफरन्स बिटवीन ॲब्सोल्यूट प्रेशर अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हटलं जातं. आता आणि या जर इक्वेशनचा विचारात घेतला तर आपण याच्यामध्ये अजून एक केस विचारात घेऊ शकतो. जर इमॅजिनरी, असं होत नाही पण जर इमॅजिनरी सिलेंडर हा सरफेसच्या वर असेल तर कंडिशन कशा होतील, तर आम्ही जे इमॅजिनेशन असं इमॅजिन करतो आहे आम्ही की जो इमॅजिनरी सिलेंडर आहे तो सिलेंडर सरफेसच्या लिक्विड सरफेसच्या वरती आहे. मग इथं X1 X2च्या कंडिशन परत बदलतील. जी P1 प्रेशर आहे आता आम्ही कसं विचारात घेणार, X1 ही D एवढ्या उंचीवरती आहे. X1ची हाईट किती उंचीवरती आहे D एवढ्या, म्हणून X1 = आम्ही D म्हणणार, P1ला आम्ही P म्हणणार आणि X2ला 0 म्हणणार. पुन्हा एकदा सांगतो, X1ला काय म्हणायचं D, का तर D एवढ्या उंचीवरती आहे. प्रेशर P1ला काय म्हणायचं P म्हणायचं आणि X2 जो आहे तो आता काय होणार 0. आणि प्रेशर P2 होतं P0, का तर P2 हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर होईल त्यामुळे त्याला P0 म्हणलं पाहिजे. आणि डेन्सिटी रो ही एअरची डेन्सिटी विचारात घ्यायला पाहिजे, का तर सिलेंडर एअरमध्ये आता. सो डेन्सिटी रो इज रो एअर असे म्हणावं लागेल. आणि ह्या जर गोष्टी विचारात घेतल्या तर इक्वेशन नंबर 8 जे आहे ते आम्ही असं लिहू शकतो, प्रेशर P = P0 दॅट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर मायनस D दॅट इज हाईट रो डेन्सिटी ऑफ एअर रो एअर इंटू G, रो एअर इंटू G. तर इक्वेशन 8 आणि इक्वेशन 9 हे ॲब्सोल्यूट प्रेशर आणि गॉज प्रेशर आपल्याला मिळवून देतात. आणि त्याची एक केस आपण बघितली की जर इमॅजिनरी सिलेंडर जर सरफेसच्या वर असेल तर इक्वेशन कसं येईल हे बघितलं. तर हे होतं डिफरंट व्हॅल्यूज अँड इन डिफरंट कंडिशन. ठीक आहे, तर मला वाटतं आजच्यासाठी तुम्हाला एवढा भाग सफिशियंट असेल. सुरुवातीला तुम्हाला हे थोडंसं टफ वाटेल, पण तुम्ही हे नोट्समध्ये जरा बघितलं, आपण नोट्स तुम्हाला ह्याची PDF फाईल दिलेली आहे, थोडंसं टेक्स्टबुकमध्ये सुद्धा बघा. जर ह्याच्यातले जर काही शंका वाटल्या असेल किंवा तुम्ही आज जे शिकवलं आहे ते आजच वाचून बघायचं आणि ते अभ्यास करत असताना जर शंका आली तर तुम्ही विचारा, मी हे परत तुम्हाला एक्सप्लेन करेल. अतिशय सोपा भाग आहे, फक्त थोडंसं तुम्ही स्वतःहून इक्वेशन कसे येतात हे सोडवून थोडं विचार करून बघा. अतिशय सोपा भाग आहे. तर मला वाटतं आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. आपण आज इथं थांबूया. ठीक आहे, बाकीचा पुढचा भाग पुढच्या तासाला बघू, पुढच्या व्हिडिओमध्ये तो आपल्याला बघता येईल. ठीक आहे, ओके, धन्यवाद.